विहिरीचे काम अपूर्ण, शेतकऱ्याचे 6व्या दिवशीही उपोषण. मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर विहीर प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही ऑनलाईन प्रणालीवर पूर्ण दाखविल्याचा आरोप करीत आंद्री नवघरे येथील संजय मारुती नवघरे यांचे न्यायासाठी सुरू असलेले उपोषण सलग 6व्या दिवशीही सुरू आहे. विहिरीचे काम पुन्हा सुरू करावे, उर्वरित निधी द्यावा आणि झालेल्या हजार रुपयांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मी संजय मारुती नवघरे, राहणार पांगरी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. माझा विषय म्हणजे असा आहे, एक तर म्हणजे पंचायत समितीतला विषय, विहिरीचा विषय पहिला. माझे विहिरीचे पैसे 92,000 रुपयाचं नुकसान या पंचायत समितीतल्या कर्मचाऱ्यामुळं आपलं 92,000चं नुकसान झालं. त्यानं गलतीनं ऑपरेटर म्हणते की माझ्याकडून गलती झाली बा, माझ्या गलतीनं ते म्हणजे गलतीनं आपल्या शिशी मारल्या गेली, ही माझी गलती झाली म्हणे, असं ते स्वतः कबुले. तर विहिरीची माझे 92,000 रुपयांची नुकसान झाली, तर ती कशी भरपाई करून द्यायची, काय द्यायची, ती त्याने ठरवावं. ते म्हणतात की पत्र पाठवलं नागपूरले, असं केलं तसं केलं. एकदा शिशी मारल्यानंतर काय पैशाचं त्या खरं नसते. तर ते मला काय घेणं आहे, ते मला माझे 92,000 कसे यायनं द्यायचे, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यानं ते मला यायनं द्यावे. व तसंच विहिरीचं झालं समजा, ते मग विहिरीचं कर्मचारी कोणता असो, कर्मचारी अधिकारी असो व रोजगार सेवक असो, कोणी असो, ज्यानं गलती केली त्यानं माझं नुकसान हे भरपाई करून द्यावे. तसं विहिरीचं झालं हे प्रकरण. तसं दुसरीचं हे म्हणजे घरकुलाचं मी दिले की घरकुलाची पांगरी नवघरेमध्ये येऊन चौकशी करण्यात यावी. घरकुल आणि सिंचन विहिरीची दोन्ही बिन 24, 25, 26 या 3 वर्षातली त्याने घरकुलाची आणि विहिरीची चौकशी करावी. घरकुल कोणाचं ओरिजिनल आहे, कोणाचं डुप्लिकेट आहे, हे मी स्वतः संजू नवघरे, मी स्वतः सोबत राहील. ते बिन फोटो काढून पहिले फोटो बिन माझ्यासमोर दाखवा घरायचे. आता जे समजा मी राहील सोबत, तर पूर्ण गावामध्ये चौकशी होईल, कोणाचं घर ओरिजिनल आहे, कोणाचं डुप्लिकेट आहे, कोणाला घरकुल नाही भेटलं. ज्याला आवश्यकता होती घरकुलाची त्याला घरकुल मिळालं नाही, ज्याला आवश्यकता नाही, ज्याची बिल्डिंग आहे त्याला घरं भेटले. 3-3 मजली, 2-2 मजली असे घरं त्याचे पहिले बांधेल, त्याला घरकुलाची काही आवश्यकता नाही, त्याला घरकुल भेटले. ज्याला आवश्यकता आहे, मातीची घरं येतं, पत्र येतं, कुडाची घरं येतं, त्याला घरकुलाची आवश्यकता राहते, त्यांना घर भेटलं नाही. तर ही बिन याची चौकशी करण्यात यावी, ठोक चौकशी करण्यात यावी. चौकशी होऊन याच्यावर कारवाई करण्यात यावी, याची करण्यात यावी. असेच मी 15 ऑगस्टपासून उपोषणला बसलो आहो इथं वाशिममध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये. 15 ऑगस्टपासून बसलो, म्हणजे 15 ऑगस्टपासून आजपर्यंत म्हणजे 6 दिवस झाले. आतापर्यंत कोणता कर्मचारी का कोणता अधिकारी आम्हाला भेटायला आला नाही. तर माझं म्हणणं आहे की त्यानं इथं यावे, आम्हाला भेटावे, आमचा लवकरात लवकर निर्णय देण्यात यावा, ही माझी विनंती.